तालुक्यातील अणदूर वत्सलानगर येथील मारुती मंदिराचे रूपडे बदलताना दिसत आहे। येथील तरुणांनी व हनुमान चालीसा परिवारातील सदस्यांनी रात्रदिवस एक करून येथील मारुती मंदिराचे अक्षरशः रूपडेच बदलले आहे। एकेकाळी या मंदिरामध्ये पावसाचे पाणी साचत असे व अस्वच्छतेमुळे मंदिरातील खिडक्या, फरशा आदी वस्तू अक्षरशः जीर्ण झाल्या होत्या। परंतु येथील तरुणांनी एकत्र येऊन सुरुवातीला ग्रामपंचायतीकडून 33,000 स्लॅब गळती व्यवस्थित करून घेतली। लोकवर्गणीतून 1,40,000 रुपये जमा करून घेतले। तसेच तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडून 3 लाखाचा निधी उपलब्ध करून मंदिरामध्ये विविध कामे करून घेतली। यामध्ये साऊंड सिस्टीम, मंदिरामध्ये अत्याधुनिक फरशी काम, मूर्तीभोवती स्टीलचे ग्रिल बसवणे, खिडक्या, दरवाजा तसेच बाहेरील ठिकाणी फ्लॉवर ब्लॉक बसवून यावर सुंदर अशा पत्र्याचे शेड बसवले असून त्यामुळे मंदिराची शोभा आणखीनच वाढली आहे। दर शनिवारी सकाळी 8:30 वाजता या ठिकाणी जवळपास 250 लोक पूजेसाठी येत असतात। पूजेपूर्वी मंदिरामध्ये ओंकार उच्चार, मराठी व हिंदीमध्ये हनुमान स्तोत्र, हनुमान चालीसा, हनुमान अष्टक, गणेश आरती, हनुमान आरती म्हटली जाते व शेवटी मंत्रपुष्पांजलीने पूजेची सांगता होते। पूजेसाठी आलेल्या भाविकांना महाप्रसाद म्हणून शाबू दिला जातो। अवघ्या 11 महिन्यांमध्ये संपूर्ण मंदिराचा कायापालट करणाऱ्या तरुणांचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे। हनुमान जन्मोत्सवाच्या वेळेला मंदिराची अवस्था आपण बघितलो। अगोदरचे काही मोठमोठे कार्यक्रम या मंदिरामध्ये व्हायचे, जे की वत्सलानगर एरिया आणि अणदूर गाव संपूर्ण इथे येऊन हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी महापूजा राहायची, खीर करायचे, गावाला प्रत्येकाला खीर द्यायची, खीर मिळायची। पण एक गेल्या वर्षी हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी इथे पूजा झाली नाही। ते थोडंसं कुठेतरी सगळ्यांनाच विचार करावा लागणारी गोष्ट झाली आणि प्रत्येकाने त्या गोष्टीबद्दल विचार करून गेल्या 1 वर्षापासून म्हणजे हनुमान जन्मोत्सव संपल्याच्या नंतर आज काय जे इथं दर शनिवारी सकाळी 8:30 वाजता जे आपण हनुमान चालीसा परिवार म्हणून त्या परिवाराच्या वतीने हनुमान चालीसा करतो, 8:30ला चालू करून 9ला ही हनुमान चालीसा संपवतो। तर याच्यामध्ये मंदिराची अवस्था आपण सुरुवातीला बघितलो तर हे डायरेक्ट करणं हे थोडंसं कुठंतरी होणारी गोष्ट नव्हती। पण त्याच्यामुळे हनुमान चालीसा चालू करून एक तरुण एकत्रित करून सगळ्यांनी एकत्र जमा होऊन या हनुमान चालीसा परिवाराच्या वतीने या मंदिरासाठी जीर्णोद्धाराचं काम आपण प्रत्येक नागरिकांच्या, प्रत्येकाच अणदूरवासियांच्या कानावरती घातलंय आणि ते बोलल्याच्या नंतर आपण प्रत्येकाकडे जाऊन लोकवर्गणीतून, लोकवाट्यातून या मंदिराचं काम हे सुरुवात करायला चालू केलं। जवळपास 1,40,000 रुपयाच्या जवळजवळ रक्कम आम्ही लोकवाट्यातून जमा करून या मंदिराचं काम सुरुवातीला केलं, जे की मग याच्यामध्ये फरशी असेल, मंदिराचं जे काही काम असेल, डागडोजी असेल, जे काही वरची आणि ग्रामपंचायतला आपण आम्ही विनंती केली होती की याचं छत गळतंय आणि त्याच्यामुळे हे पडायची शक्यता आहे, तर हे पडणारं काम कुठेतरी थांबेल। मग त्यांच्याकडून 33,000 रुपये खर्च करून काहीतरी ग्रामपंचायतीच्या वतीनं या छत गळतीचं काम थांबवलं होतं आणि लोकवर्गणीतून काही काम केलं होतं। आणि 22 तारखेला 22 जानेवारीला जे राम मंदिर ह्याचं प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा कार्यक्रम होता अयोध्येला, तर त्याच दिवशी अणदूरमध्ये या मंदिरामध्ये खूप मोठा कार्यक्रम आम्ही घेतला होता। तर त्या कार्यक्रमाच्या दिवशी 1,22,000 रुपयाचा हिशोब आम्ही लेखी स्वरूपामध्ये इथं लावून लोकांना दिलेलं होतं। त्याच्यानंतर मंदिरासाठी आणखीन काही निधी कमी पडल्यामुळं आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडून 3 लाख रुपयाचा निधी आम्हाला उपलब्ध करून या मंदिरासाठी दिलेलं होतं आणि त्याच्यातून हे बाहेरचं शेड, प्युअर ब्लॉक, कलर काम, प्लास्टर हे सगळं पूर्ण मंदिराचं काम या ठिकाणी आपल्याला झालेलं दिसतंय। एक छोटंसं वृक्ष लावलेलं हे मोठ्या रूपामध्ये आज आपल्याला पाहायला मिळतंय आणि येत्या हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी अख्ख्या अणदूरला आम्ही आवाहन करतोय की या ठिकाणी पूर्ण अणदूर हनुमान जन्मोत्सव साजरा करेल या मारुती मंदिरामध्ये आणि हे भव्य स्वरूप या अणदूरमध्ये दिसायला आपल्याला आज मिळू शकेल। शनिवारी दिवा लावणे वगैरे सकाळी संध्याकाळी दिवा लावणे, त्याच्यानंतर दर शनिवारी इथं हनुमान चालीसा चालू होते। शनिवारी सकाळी 8 वाजता चालू 8:30 पर्यंत हनुमान चालीसा पूर्ण होते। त्या निमित्तानं काही भाविक कोणाला अन्नदान करतात, ते अन्नदान करतात, त्याची इच्छा स्वतःच्या ऐपतीप्रमाणे सगळ्यांना देतात। आणि अजून एक सगळ्या नागरिकांना आव्हान आहे, ज्यांना अन्नदान वगैरे करायचं आहे त्यांनी येऊन इथं मंदिराला अन्नदान करावं, ज्यांची काही इच्छा असेल त्यांनी इथं व्यक्त करावी। या मंदिराचं थोडं जीर्णोद्धार करण्याचं काम आपल्या वत्सलानगर जिल्ह्यामध्ये घेतलेलं आहे। तेव्हापासून बरीच प्रगती झालेली आहे। शिवाय मंदिर म्हणजे आध्यात्मिक केंद्र असावं, त्या आध्यात्मिक केंद्र असावं या अनुषंगाने 1-2 वेळा ग्रंथवाचन पण झाले आहे। रामविजय कथाचं आणि श्री हरिविजय कथाचं ग्रंथवाचन झालेले आहे। इथून पुढे बी काय ग्रंथ लावण्याचा पण प्रयत्न करणार आहे।
असं आध्यात्मिक वारसा म्हणजे या मंदिराचा जपणूक केली जाईल. या मंदिराचं सांगायचं असं आहे, मी गेल्या 10 वर्षापासून तुपाचा दिवा लावतो आणि माझा श्वास अजीपर्यंत तुपाचा दिवा लावायचा असं माझं निश्चय ठरलेला आहे. तरी पण इथं मी येत होतो, इथं झाडणारे मामा होते, त्यांनी गळवलं, झाड तोडा, हे गळवलं, कुत्रे उलटते, हे सगळं जनावरे उलटते, प्रयत्न करा होता होईल आमच्या परिणाम इथल्या इथं आम्ही काय प्रयत्न केलो. पण अशी क्रांती झाली, हे रामाचं जे मंदिराचं हे जे हे झाला त्यासोबत आमच्या मारुतीच्या मंदिराचं भयंकर मोठं कार्यक्रम इथे राहून इथे मित्रमंडळींनी मला सुद्धा हे काय नवीन असं झालं आहे का काय माझं सुद्धा विश्वास बसना. आणि दररोज दर शनिवारी इथं हनुमान चालीसा सगळे काय 4-5 आरत्या हे खरंच असा आनंद झाला आहे. आणि गावातून 25,000 लोकसंख्या असून महादेव इथं मारुतीचं मंदिरासाठी गावातले लोकसुद्धा पूजाला आरत्याला एवढं हे आम्हाला भयंकर आनंदाची बाब आहे आणि आम्ही समाधानी आहोत असं मला वाटतं. हनुमान नवमी ज्यावेळेस झाली गेल्या वर्षी त्यावेळेस इथं झाली नाही हनुमान नवमी. मग इथं झाले नसल्यामुळं आम्ही काय केलं, सगळेजण एकत्र आलं, चर्चा केली की ह्यावेळेस हनुमान नवमी झालं नाही, आपण पुढच्या वेळेस याच्यापेक्षा म्हणजे आता पद्धत झाली नाही त्याच्यापेक्षा भारी आपण करून दाखवू, त्यासाठी आपण आता सुरुवात करावं लागेल अशी चर्चा झाली. आणि आम्ही त्या दिवसापासून हातात काम घेतलं, आता पद्धत एवढे कामं करत आले. आता आमचं ते कासाचा विषय आहे, ही हनुमान नवमी मोठी करावं, किमान 2-2.5 लोकांची खीर करावं, प्रत्येक गावाला बोलून गावातल्या प्रत्येकांना बोलून प्रसादाचा लाभ द्यावा. पूर्वीचं मंदिर एवढं म्हणजे अस्वच्छ होतं की त्या ठिकाणी माणसाला मध्ये यावं सुद्धा वाटत नव्हतं. परंतु या ठिकाणच्या या नवीन तरुणांनी पुढाकार घेतला आणि ह्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न केला. आणि सर्वांनी हे स्वतःचं घर समजून या ठिकाणी या मंदिरासाठी वेळ रात्री म्हणत नाहीत, दिवसा म्हणत नाहीत, ज्या ज्या वेळेला वेळ मिळेल त्या वेळेला त्यांनी येऊन आपल्याला जेवढं योगदान देता येईल तेवढं योगदान देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. हे आर्थिक असो, शारीरिक असो, कुठलं का म्हणजे असे ना, पण त्या ठिकाणी आणि सर्वांनीच पुढाकार घेऊन हे असं सुंदर असं वैभव या सर्व तरुणांच्या वतीनं तयार झालेलं आहे. याचा आम्हाला गावकऱ्यांना सर्वांना अभिमान आहे. मी या अगोदर या ठिकाणी येऊन गेलो आहे. कुठल्याही देवाची उपासना नुसती प्राप्तीची स्थापना खूप उपयोगी नाही, त्याचं उत्तम रीतीनं देखभाल करावं, त्याचं पावित्र्य राखावं, हा खरा त्याचा आमचा उद्देश. आणि नुसतं देवाची पूजा करून देवाची चालणार नाही, तर ते देवत्व आपल्या अंगी यावं. ज्या हनुमानाने निष्ठा कशी असावी प्रभू रामचंद्रांनी दिलेल्या त्या गिऱ्यांच्या अंगठीतून आपल्याला उपदेश केला, तो सार आपल्या युवकांनी घ्यावा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या परिसरामध्ये अवैध धंद्याचं वातावरण असताना हनुमानाच्या ठिकाणी आल्यानंतर किमान तेवढं तर वृत्त घ्यावं प्रत्येक युवकांनी, की निर्व्यसनी राहावं. हेच मला युवकांना सांगा. आणि मंदिराची देखभाल कुठे शासन करू किंवा आपल्या नेतेमंडळी करू किंवा गावातले कार्यकर्त्यांनी करू, त्याचं पावित्र्य राखण्याचं काम इथल्या सर्वच नागरिकांचं कर्तव्य आहे. 4 मुलं वतकरू करतायत म्हणून बाकीच्याने त्याला नुकसान कसं होईल अशी भावना न बाळगता प्रत्येकाने आपल्या दिसेल ते काम आपण स्वतःहून करावं आणि मंदिराची स्वच्छता पावित्र्य राखावं. डी न्यूज मराठीसाठी लक्ष्मण दुपारगुडे, अणदूर, तुळजापूर.